नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे ओल्या वाटाण्यापासून मस्त असे कटलेट बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये मी इथे 1 वाटी ओला वाटाणा घेतलेला आहे. एक 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे मी तुकडे करून टाकत आहे असे 2-2. अर्धा इंच आपल्याला हे साल काढून घेतलेलं आलं आहे, ते अर्धा इंच घ्यायचं आहे. 10-15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. इथे 1 चमचा मी जिरं घेतलेले आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तर छान असं मोठाड फिरवून घेतलेलं आहे मी. तर लगेच गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. इथे अर्धा चमचा इथे जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर आपल्याला इथे लगेचच हिंग पावडर टाकून घ्यायची आहे, हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि धना पावडर टाकून घ्यायची आहे इथे आणि वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. वाटाण्याचं वाटलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला ही परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आपल्याला. लगेच इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 वाटीवर आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. 1 वाटी वाटाणा 1 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच अर्धा वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. तर इथे बारीक रवा घेतलेला आहे. छान आपल्याला ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच इथे 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी पोह्याचं पण चालतं इथे पीठ. तर ती मिक्स करून घेऊन लगेचच आपल्याला इथे 80% शिजलेला बटाटा मी खिसून टाकलेला आहे. तर छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड करायला ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर लगेच याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान आपल्याला ही गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे मस्त असा गोळा मळून झालेला आहे. तर आपण मस्त असे याचे कटलेट बनवून घेऊया. तर हव्या त्या आकारात कटलेट बनवू शकता. इथे मी ह्या आकारात बनवून घेत आहे. इथे मस्त असे कटलेट बनवून झालेले आहेत आपले. लगेचच इथे तेल तापायला ठेवलेलं होतं मी गॅसवरती. तर तेल छान आपलं तापलेलं आहे. तर मिडियमच तेल तापून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे कटलेट सगळे सोडून घ्यायचे आहेत आणि एकदम मंद गॅसवरतीच तळायचं आहे. तर मंद आचेवरती आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. हे मस्त सोनेरी कलर येऊस तर आपण तळून घेतलेले आहेत. तीन ते 4 मिनिटं लागतं ही छान असे खरपूस तळून घ्यायला. तर मस्त असे ही कटलेट झालेले आहेत आपले तयार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत.